It shook the Hindu society to its very foundations. Nearly 1 million untouchables accompanied Dr. Ambedkar on his new path. सर्व भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला बुद्ध धम्माच्या 22 प्रतिज्ञा दर्शविल्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तुम्हाला मी छोटासा व्हिडिओ दर्शवला. त्या व्हिडिओमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. हे दर्शवण्याचं माझं कारण, आज मी तुम्हाला एक फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ दर्शवतोय. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की आजही आपल्या धम्मातील काही लोक हे कर्मकांडाच्या मार्गाने आहेत. कारण भावांनो, आज मी तुम्हाला जिवंत उदाहरण दर्शवतोय. आज आपल्या धम्मातील काही लोक कर्मकांडामध्ये अडकलेले आहेत. काही देवांना पूजतात, काही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून त्या ठिकाणी जाऊन नारळ फोडतात. ठीक आहे, पण आपण हे विसरलोय की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपण पूर्ण धम्माकडे वळालो. पण आपल्यातलेच काही लोक असे आहेत जे अंधश्रद्धाकडे वळालेले आहेत. आपल्यातलेच काही आपल्या आया बहिणी, आपले बहीण भाऊ ह्या अशा घटनाला नवीनच जन्म देत आहेत की ते फार लाजारणीय आहे. बुद्ध धम्माचा या ठिकाणी अपमान होतोय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान होतोय आणि हा अपमान आंबेडकरवादी कधीही सहन करणार नाही. भावांनो, माझ्या बोलण्याचा कोणाच्या गांडीला राग येईल तरी चालेल. आपला समाज बांधव जर मलाच राग आणि काही कमेंट करतील तरी सुद्धा मला ऍक्सेप्टेड आहे. पण भावांनो, जे खरं आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या प्रतिज्ञेमध्ये एक लेख आहे की मी गौरी, गणपती इत्यादी कुठल्याही देवी देवतांची पूजा अर्चना करणार नाही. त्याच्यामध्ये आहे ना 22 प्रतिज्ञामध्ये, जर वाचली असेल तुम्हाला तर माहिती असेल. मी गौरी, गणपती इत्यादी देवी देवतांची पूजा अर्चना करणार नाही, मी त्यांना मारणार नाही. बरोबर ना? पण आता सध्याची परिस्थितीमध्ये आपल्याच समाज बांधव, आपल्याच आया बहिणी अशा ठिकाणी जाऊन आपल्या बुद्ध धम्माचा अपमान करतात आणि हे एक आंबेडकरवादी कधीही सहन करणार नाही. भावांनो, आजचा मुद्दा आहे टाकळघाट. आणि टाकळघाट हे नाव तुम्ही अगोदर सुद्धा ऐकलं असेल. कारण की टाकळघाट या ठिकाणी प्रत्येक दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा या ठिकाणी मृत्यू होतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारधारेचा या ठिकाणी मृत्यू होतो. कारण की या ठिकाणी जे आंबेडकरी समाज जातो, या ठिकाणी आंबेडकरी समाजांच्या आया बहिणी आमच्या ज्या आहेत यांच्या अंगामध्ये देव येतो. यांच्यावरती जे जादूटोणे झालेले आहेत हे या ठिकाणी पूर्ण ते दुरुस्त होता. यांना डॉक्टरांची गरज नाही, यांना त्या ठिकाणी जाण्याची गरज आहे ज्या ठिकाणी यांच्यावरची जे रोगराई आहे व यांच्या अंगामध्ये जे भूत प्रेत घुसलेलं आहे या ठिकाणी टाकळघाट या ठिकाणी ते उतरवलं जातं. तर भावांनो, आजही माझ्या समाजातील काही मूर्ख या अशा गोष्टींवरती विश्वास ठेवता आणि या अशा गोष्टींना पुढाकार देता. आणि टाकळघाट या ठिकाणी जाणारे प्रत्येक व्यक्ती हा आंबेडकरवादी आहे का हे मी बोलू शकत नाही. कारण की मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो नाही, पण लवकरच आपण त्या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. पण जितकेही माझे भाऊ बहिणी टाकळघाट या ठिकाणी जातात, माझे मोठे भाऊ आहेत नेहाल पाटील, यांच्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा हा व्हिडिओ अपलोड आहे. त्यांनी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तर भाऊंनो, जेव्हा मी त्यांच्याशी संवाद घातला, त्यांच्याशी बोललो की भाऊ नेमकं काय मॅटर आहे, तर दादानी सांगितलं की बाबा तिथं जाणारा म्हणजे 90% जे लोक आहेत ते आपले आंबेडकरवादी आहेत आणि ते बुद्धिझम फॉलो करतात. पण या ठिकाणी जाऊन ते एक हिंदू धर्मामधील, मी कुठल्याही धर्माला किंवा एखाद्या व्यक्तीला इथं ट्रोल करण्यासाठी आलेलो नाही, पण मी जी रिअलिटी ते दर्शवतोय की त्या ठिकाणी जाणारा प्रत्येक आंबेडकरवादीच्या अंगामध्ये देवी येतो आणि तो आजही कर्मकांडामध्ये अडकलेला आहे. तो विसरलेला आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 साली आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपण बुद्धमय झालो. आणि बुद्ध धम्म जो आहे हा सायन्स बेसिक धम्म आहे. बरोबर, बुद्ध धम्मामध्ये असं कुठलाही उल्लेख नाही की भूतप्रेत आहेत आणि तुम्हाला या कुठल्याही बुद्ध विहारमध्ये आल्यानंतर तुम्हाला मुक्ती मिळेल असं कुठल्याही धम्मामध्ये किंवा कुठल्याही आमच्या बुद्धिझमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही. पण आपला आजचा आंबेडकरवादी अशा ठिकाणी जाऊन एक वेगळीच काय म्हणतात त्याला पहचान तयार करण्याच्या मार्गावर आहे. कारण की हे बघा, मी तुम्हाला क्लिअर कट सांगू इच्छितो, एखादा व्यक्ती आंबेडकरवादी जर हिंदू देवी धर्मांच्या मंदिरामध्ये गेला तर त्याला म्हणता की यार आपण तर हिंदू धर्म मानत नाही आणि तुम्ही मंदिरामध्ये कशाला जाता. मग तुम्हाला आखली पाहिजे की तुम्ही जर हिंदू धर्मामध्ये मानत नाही, हिंदू धर्म जर मानत नाही, तर तुम्ही अशा ठिकाणी जाऊन हिंदू धर्म जे करतायत तेच तुम्ही फॉलो करू लागलेत. त्या ठिकाणी जाता, तुमच्या अंगामध्ये येतं, तुम्ही नारळ उदबत्ती त्या ठिकाणी लावता,
हे का बरं? हे आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायन्स बेसिस धम्म दिलाय, तो तुम्ही फॉलो करत नाही आणि तुम्ही अशा घटना दर्शवतात. भावानो, तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की आया बहिणीच्या अंगामध्ये येत आहे, बरोबर ना? पण हे सर्व चुतियापा आहे. आपल्या धम्माचा भान ठेवून आपण सर्व काही कार्य केले पाहिजे. आणि अशा ठिकाणी जाताच त्या ठिकाणी बुद्धविहार आहे, बुद्धविहारामध्ये मंदिरामध्ये त्या इत्तूवाले बाबांचे फोटो आहे, त्या ठिकाणी गौतम बुद्धांचा फोटो आहे, जस्ट त्यांच्या बाजूला ठेवलेला आहे. इत्तूवाले बाबा हे फक्त विदर्भापुरते सीमित आहेत किंवा त्या गावापुरते सीमित असतील, पण तथागत गौतम बुद्ध पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहेत व पूर्ण विश्व त्यांच्या मार्गावरती चालतं. पण आपला बुद्धिझम, आपल्या बुद्ध धम्मातील काही लोक ते फॉलो करतायत का? नाही करत. तर भावांनो, अशा भरपूर घटना आहेत. आणि परत सांगू इच्छितो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार दिग्गज व्यक्तिमत्व आहे. हे फार दिग्गज व्यक्तिमत्व आहे. 9 भाषा ज्ञान, 32 डिग्री, इतकं जर सुशिक्षित व्यक्ती, इतकं जर इंटेलिजंट व्यक्ती बुद्ध धम्म स्वीकारत असेल, आपली तर लायकीच नाही. मी सांगू इच्छितो, आपण तर आपल्याला आपला बुद्ध धम्माचं एवढं नॉलेज नसेल, पण त्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक धम्माचा किंवा धर्माचा अभ्यास करून बुद्धधर्म स्वीकारला. का बरं स्वीकारला? कारण की त्यांना माहिती होतं की माझ्या समाजाला या कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी मला सायन्स बेसिक धम्म पाहिजे, कारण की माझा समाज आजही या कर्मकांडामध्ये अडकलेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कुठल्याही मंदिरामध्ये जायचं सांगितलं नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्याला शिक्षणाची गरज आहे, ना की अशा कर्मकांडांच्या जागेवरती जाऊन अंगामध्ये आणायचं आणि असा भ्रम पसरवायचा. तर भावांनो, जितकेही आंबेडकरवादी माझा व्हिडिओ बघत असतील, जितकेही आंबेडकरवादी माझा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी कमेंट माध्यमातून मला कळवावं की मी चुकीचं बोलतोय का राईट बोलतोय. आणि लवकरच हे जे स्थळ आहे, काय म्हणतात, इत्तूवाले बाबा, आपण त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहात. आणि त्या ठिकाणी येणारे जे आंबेडकरवादी आहेत त्यांना प्रश्न सुद्धा करणार आहेत की 22 प्रतिज्ञा तुम्ही पाळता का? 22 प्रतिज्ञा जर तुम्ही पाळत असाल तर तुम्ही या ठिकाणी काय करता? या ठिकाणी जे कर्मकांड होतंय हे तुमच्या सहमतीनेच होतंय. त्या ठिकाणी लवकरच आपण जाणार आहोत भावांनो. तर भावांनो, व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्याला शिक्षणाची गरज आहे, आपल्याला कुठल्याही देवी देवताची गरज नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सायन्स बेसिक धम्म दिला आहे. बुद्ध धम्म हा सगळ्यात बेस्ट आहे. आणि हे जे कर्मकांड होतंय सध्याला, हे बंद झालं पाहिजे. आंबेडकरवादीला जागृत होण्याची फार गरज आहे. तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि माझ्या बोलण्याचा कोणाच्या गांडीला राग असा आला असेल तर बिंदास येऊ द्या, कारण की मी खरं बोलण्याची ताकद ठेवतो, आंबेडकरवादी आहे. तर भावांनो, भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.